सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी समर सेनजीत उर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आलाय। न्यायमूर्ती अश्विन डी भोंबे यांनी 18 ऑगस्ट 2026 रोजी हा आदेश दिला। आरोपी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात क्राईम नंबर 1/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्टच्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल आहे। यापूर्वी आरोपीने सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते। त्यानंतर दाखल करण्यात आलेला हा उच्च न्यायालयातील दुसरा जामीन अर्ज होता। मात्र यावेळी आरोपीने स्वतःच्या जामिनासाठी नव्हे तर अल्पवयीन मुलाच्या गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी वडील म्हणून उपस्थित राहण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। आरोपीच्या मुलाला थॅलेसेमिया मेजर हा अनुवंशिक रक्तविकार आहे। या आजारामुळे मुलाला नियमित रक्त संक्रमणासह सातत्याने वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे। मुंबईतील नारायण हेल्थच्या SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे मुलासाठी अपॉइडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पूर्ण 100% HLA मॅच डोनर उपलब्ध नसल्याने आरोपीचे वडील म्हणून असलेले नाते महत्त्वाचे ठरले आहे। उपलब्ध वैद्यकीय माहितीनुसार आरोपी स्वतः 50% HLA मॅच्ड म्हणजेच अपॉइडेंटिकल डोनर म्हणून निश्चित झाले आहे। त्यामुळे मुलाच्या उपचारासाठी वडिलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले। याच वैद्यकीय पार्श्वभूमीवर आरोपीने 21 ऑगस्ट 2026 ते 4 जानेवारी 2027 या कालावधीसाठी तात्पुरता वैद्यकीय जामीन मागितला होता। तर दिनांक 4 जानेवारी 2027 रोजी सायंकाळी 4 वाजता हा तात्पुरता वैद्यकीय जामीन कालावधी संपणार असून त्यानंतर आरोपीला न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे।